discussion means a discussion between 10 to 15 students in the group of 10 to 15 or 10 to 12 students, and duration of the group discussion is 10 to 15 minutes, and you have given the proper subject. For example, page number 168, there is the sample example of group discussion. So dear friends, see the ideal sample discussion, group discussion on page number 168. For example, here page number 168, sample group discussion. Evaluator, you have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion. तुम्हाला इव्हॅल्युएटर असतो मोजमापाला, तुम्ही इथं ग्रुप डिस्कस करताय तर पाठीमागं एक परीक्षक लाईक एक्झामिनर इव्हॅल्युएटर म्हणजे तुमच्या ग्रुप डिस्कशन कसं झालं काय त्याची मोजदाद सांगायला, टाइम ड्युरेशन सगळं बघायला असतो. तर तुम्हाला यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन. तुम्हा सगळ्यांना म्हणजे 10-12 जे विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे त्यांना एक टॉपिक दिला जातो ग्रुप डिस्कशनसाठी, विच इज की टॉपिक असा, डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन. टीनेजर्स म्हणजे तुमचं वय 14 ते 19 वर्ष वयोगट, त्याला टीनेजर्स म्हणायचं. तर या ग्रुपला मोबाईल, या वयातील मुलांना मोबाईल देणं योग्य का अयोग्य? डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन, की तुम्हाला घरी आई वडिलांना असून सुद्धा एक वेगळा मोबाईल देणं गरजेचं आहे का, योग्य आहे का? क्वेश्चन मार्क आहे. यू मे नाव बिगिन द डिस्कशन. या विषयावरती आता तुम्ही थिंकिंग करायचं आणि डिस्कशन सुरू करायचं इन द ग्रुप ऑफ 10 to 12 स्टुडंट्स. हू वुड लाईक टू स्टार्ट. कोण सुरू करेल? तर त्यातल्या आता मनीषा नावाची विद्यार्थिनी, तिनं सुरुवात केली बघा. आता तुम्हाला लक्षात येऊ द्या, याच्यामध्ये एक 4-5 विद्यार्थी असतील, त्यांचं ज्या विषय दिलेला आहे कुठला की विषय असा आहे, डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन. तर सेपरेट मोबाईल फोन तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला सेपरेट मोबाईल फोन द्यावा का? मग काही विद्यार्थ्यांचं द्यावा असं बाजूने येईल, काही विद्यार्थ्यांचं 4-3 विद्यार्थी येस मोबाईल इज नीडफुल फॉर द इन द पिरियड ऑफ कोरोना ड्युरेशन, त्यामुळे येस म्हणतील. पण काही जण म्हणतील त्याचा गैरवापर वगैरे. तर त्याविषयीचं डिस्कशन सुरुवात केली. तुमच्यासारख्याची एक विद्यार्थिनी आहे मनीषा, ती म्हणते, मनीषा सेड, आय थिंक द टॉपिक ऑफ दिस डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट टू ऑल ऑफ अस हिअर. मला वाटतं हा जो टॉपिक दिलेला आहे ना, सेपरेट मोबाईल द्यावा का न द्यावा, हा सगळ्याला रिलेव्हंट आहे, म्हणजेच सगळ्यालाच लागू पडतोय. ॲज टीनेजर्स म्हणजे ह्या वयातील मुलांचा विचार करता, वी आर सो फॉन्ड म्हणजे लाईक, आवड, ऑफ आवर मोबाईल फोन्स. स्वतःला मोबाईल फोन असावा अशी आवड असते. अँड इट्स अ डिफरंट फीचर दॅट हॅव बिकम इररेजिस्टेबल टू अस. आणि ह्यातले वेगवेगळे फीचर्स आहेत ना मोबाईलचे, ते आपल्याला आकर्षित करतात. आय फील मोबाईल फोन आर क्वाईट नेसेसरी. मला वाटतं मोबाईल फोन हे सगळ्यांना गरजेचे आहेत, ती मुलगी म्हणते. दे आर क्वाईट हेल्पफुल फॉर एज्युकेशनल पर्पज. हे जे मोबाईल आहेत ते शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा उपयोगी आहेत. वी कॅन गेट सपोर्ट फॉर देअर व्हेरियस सब्जेक्ट जस्ट ॲट द क्लिक ऑफ बटन. आपल्याला सगळ्याच गोष्टीला अभ्यास विषयासाठी एक सपोर्ट केला, एक नुसता क्लिक केला की बटन ऑन केलं की सगळं लेक्चर आपल्याला दिसते. दुसरी अनामिका मुलगी काय म्हणते, तिचं मत काय बघा, मोबाईल सेपरेट द्यावा का तुम्हाला याबद्दल. आय ऑल्सो ॲग्री विथ सुहासिनी बिकॉज नाव अ डेज पीपल यूज स्मार्टफोन्स अँड दे कॅन गेट ॲक्सेस टू एनी इन्फॉर्मेशन दे वॉन्ट लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, रिसार्च, कोर्सेस, कॉलेजेस. ही सुद्धा म्हणते काय की मी सुद्धा त्या मुलीच्या, सुहासिनी या मुलीच्या मताशी सहमत आहे, कारण आताच्या काळामध्ये स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी गरजेचे आहेत, कारण त्यातनं आपल्याला माहिती मिळते, म्हणजे इन्फॉर्मेशन, रिसिप्ट, कोर्सेस, कॉलेजेस या सगळ्या बाबतची माहिती मिळते. जॉन काय म्हणतोय, त्यातलाच एक ग्रुपमधला विद्यार्थी,
येस आय वुड लाईक टू ॲड इट. मला आणखी त्यात ॲडिशन करून असं सांगा वाटतं. तो म्हणतोय आय डिडंट थिंक स्टुडंट्स यूज मोबाईल फोन्स ओनली फॉर सिकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. तर नुसत्या माहिती मिळवण्यासाठीच विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरायचे नाही, तर दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. करमणूक म्हणून सुद्धा मोबाईलचा वापर करायचा, असा जॉनचा सपोर्ट आहे. दे लिसन टू सॉंग्स, गीत ऐकू शकतात. वॉच मूव्हीज, मोबाईलवरती मूव्ही बघू शकतात. आय एम अफ्रेड दे सी अनसुटेबल थिंग्स टू. मला काळजी वाटते की काय चुकीच्या गोष्टी सुद्धा ते बघू शकतील. मोर एव्हर दे स्पेंड लॉंग आवर्स ऑन फोन. आणखी अजून एक वाटतंय की मोबाईल फोनवरती जास्त वेळ घालवतील, असं त्याचं मत आहे. आता अनामिका पुन्हा काय म्हणते, येस दीपक, तू म्हणतोय ते बरोबर आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट, तुझं बरोबर आहे अगदी. बट परंतु आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर ऑफ द अब्युजेस ऑफ मोबाईल्स. पण मोबाईलचे चुकीचे यूज याबद्दल पॅरेंट्सला काळजी वाटते. अँड दे आर मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड हाऊ टू यूज द मोबाईल फोन प्रोडक्टिव्हली. पण ह्या वयातली मुलं मॅच्युअर झालेले आहेत, त्यांना मोबाईल फोन कसे वापरायचे ह्याबद्दल सगळं काय चांगलं माहिती आहे, असं ते म्हणतोय. पुढचा विद्यार्थ्यांनी काय म्हणते बघा, अनन्या. येस ऑल दिस इज ट्रू, तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे. बट डोंट यू ऑल ॲग्री दॅट दे डू सी अनवॉन्टेड थिंग्स अँड वेस्ट देअर टाइम इन थिंग्स नॉट सुटेबल फॉर देअर एज ग्रुप. पण तुम्हाला असं वाटत नाही का ती म्हणते, क्रॉस मत आलं बघा, की तुम्ही म्हणताय ना मोबाईल सगळ्याला देणं बरोबर आहे, ठीक आहे, खरं आहे तुमचं, पण नको त्या गोष्टी मुलं पाहतील त्याच्यावर, तुम्हाला वाटत नाही का? किंवा त्यांचा टाइम वेस्ट होईल मोबाईलवर भरपूर, असं वाटत नाही का? जॉन पुन्हा म्हणतोय आय ॲग्री विथ व्हॉट मंजुळा सेज. मंजुळा म्हणते मी त्याच्याशी सहमत आहे. इट इज सिअर वेस्टेज ऑफ टाइम, मनी अँड एनर्जी. खरोखरच मोबाईल स्वतःचा असणं म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम, मनी अँड एनर्जी आहे. अनामिका म्हणते आय फील दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव फॉरगॉटन बेसिक यूज ऑफ मोबाईल फोन्स. मला असं वाटतंय ती म्हणते की मोबाईलचा बेसिक मूळ जो यूज आहे तो विसरत आहेत. दे हॅव टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स फॉर ट्युशन्स अँड अदर पर्पजेस. ते अजून सपोर्ट करते की मुलं या वयात भरपूर बाहेर लांब अंतरावर ट्युशनला, म्हणजे ट्युशनचं स्पेलिंग चेक करा तुम्ही, ट्युशन म्हणता पण स्पेलिंग येत नाही तुम्हाला, TUITION. तर अनेक हेतून ते बाहेर जातात. द पॅरेंट्स कॅन कीप द ट्रॅक ऑफ देअर चिल्ड्रन. मुला कुठं आहेत हे पॅरेंट्स ट्रॅक करू शकतात. दॅट इज द मेन रिझन वाय पॅरेंट्स हॅव गिवन देम मोबाईल. त्यामुळं पालक कदाचित त्यामुळं मुलं कुठं आहेत हे ट्रॅक करण्यासाठी मोबाईल देत असावे. जॉन म्हणतोय येस होय, बट स्टुडंट्स हॅव बिकम लेझी. पण मुलं याबद्दल आळशी बनतात. दे लॅक कॉन्सन्ट्रेशन, लक्ष देत नाहीत ते. दे डोंट रीड बुक्स, ते पुस्तकं वाचत नाहीत. द फोन्स कीप रिंगिंग अँड डिस्टर्ब देम नाव अँड देन. फोन सारखा वाजत राहतो आणि कायमस्वरूपी त्यांना डिस्टर्ब होतो त्या फोनचा. मनीषा म्हणते पॅरेंट्स इन्स्टिट्यूशन्स ब्लॉक सम साइट्स सो दॅट स्टुडंट्स आर नॉट एबल टू व्ह्यू अनवॉन्टेड मटेरियल. ती म्हणते शाळा किंवा पॅरेंट्सने काही साईट ज्या आहेत ना त्या ब्लॉक करून टाकायच्या, म्हणजे मुलं अनवॉन्टेड जे नको त्या गोष्टी पाहणार नाहीत. द रिस्क इज देअर, फक्त रिस्क एकच, बट द ॲडव्हान्टेजेस देअर आर डिसॲडव्हान्टेजेस. कुठल्याही गोष्टीला जसे नाण्याला दोन बाजू असतात तशाच मोबाईलला सुद्धा यूज ॲडव्हान्टेज फायदा आणि डिसॲडव्हान्टेज आहे. बट डिपेंड ऑन युजर, वापरणारावरच आहे शेवटी कशावर किती वापरायचं ते. इव्हॅल्युएटरमध्येच म्हणतोय बघा, तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा टायमिंग दिलेला असतो, तेवढा टाइम झाला ते म्हणतोय ऑल राईट एव्हरीवन, सगळ्यांचं बरोबर आहे. युअर टाइम नियरली अप, तुमचा वेळ आता संपत आलाय. कुड समवन कन्क्लूड प्लीज. तुमच्यापैकी कोण याचा समारोप करेल या सेपरेट मोबाईल फोन असावा का नसावा याचा, किंवा तुम्ही जनरल जे लिहिणार आहे आता हे ग्रुप डिस्कशनचं, तर इव्हॅल्युएटरचं एकच वाक्य कायम लक्षात ठेवलं तरी चालेल. काय? लेट अस कम ऑन द पॉइंट, कम ऑन द सब्जेक्ट. विषयांतर झालेला असता तुम्ही बरंचसं, मुद्द्यावर या. एवढं जर म्हणलं ना इव्हॅल्युएटरचं काम, तिथं असतं तुम्हाला ते मांडायचा आहे मुद्दा इव्हॅल्युएटरचा. खाली आता ते 5 नंबर तुम्हाला दिसतंय ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये, मुद्द्यावर या एवढं जरी म्हणलं तरी बास. आणि मग जॉन त्याचा शेवट करतोय, कन्क्लुजन हा शेवटचा पार्ट आहे बघा. तुम्ही 5 नंबर 168 वरती कन्क्लुडिंग पार्ट बघितलाय का ना तसा. तर जॉन म्हणतोय टेकिंग पॉइंट इन टू कन्सिडरेशन, सगळ्यांचे मुद्दे लक्षात घेता,
मोबाईल इज गुड, मोबाईल चांगला आहे, अँड युजफुल टूल, एक उपयोगी साधन आहे. बट द टाइम पिरियड शुड बी अलॉटेड टू स्टुडंट्स टू यूज मोबाईल सो दॅट स्टुडंट डू नॉट बिकम cup potatoes, eye problems, posture problems, psychological problems have increased. मोबाईलचा अतिवापरामुळं डोळ्याच्या समस्या, त्याचबरोबर मानसिक समस्या, मानसिक रुग्ण मोबाईलमुळं मुलं बनत चालले आहेत. म्हणून दे समटाइम्स बिकम व्हायलेंट इफ मोबाईल फोन्स आर टेकन अवे फ्रॉम देम. एखाद्या विद्यार्थ्याकडून मोबाईल काढून घेतला, हिसकावून घेतला तर ते लगेच हिंसक बनतायत. तर दे कॅन यूज दीज फोन्स, ते फोन वापरा, बट दे शुड बी मेड टू यूज देम ज्युडिशियसली. पण मोबाईलचा वापर जो आहे तो चांगल्यासाठीच करायचा, अशा अर्थी तो एंड करतोय. तर आता सेम तसंच तुम्हाला खाली पान नंबर 169 वर ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये दिले की विषय आहे इथं टीनेजर्स हार्मोनी, काय दिला विषय, त्याच्यावर तुम्ही तयार करायचं सेम असं. आता हे आयडियल म्हणून तुम्हाला ग्रुप डिस्कशनसाठी लक्षात घेऊन खाली पॉईंट पण दिले जातं, म्हणजे परीक्षेला तुम्हाला असे पॉईंट देऊन विषय येणार आहे. तर बघा मी वाचतो ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये. ऍक्टिव्हिटी फर्स्ट, रामा, आसिफ, रचना अँड आरव, किती जण आहेत? 4 जण. आर पार्टिसिपेटिंग इन अ ग्रुप डिस्कशन, एवढे जण या ग्रुप डिस्कशन मध्ये हे सहभागी झालेले आहेत. द इव्हॅल्युएटर हॅज गिव्हन देम अ टॉपिक. इव्हॅल्युएटर जो आहे म्हणजे जो आता समजा मी तुम्हाला एखाद्या विषयावर बोलायला सांगणार आहे, टॉपिक देणार का नाही मी, तसा इव्हॅल्युएटर म्हणजे जो इव्हॅल्युएटर तुम्हाला एक विषय देणार, विषय दिला तरच तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता, नाही तर करू शकता का? नाही. तर त्याने विषय तुम्हाला दिलाय, बघा काय दिलाय, अंडरलाईन करा, आणि चांगला विषय पण आहे. टीनएजर्स म्हणजे तुमच्या वयातले लेकरं. टीनएजरचा अर्थ काय? पिरियड ऑफ 14 to 19 इयर्स, 14 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना काय म्हणायचं? टीनएजर्स. टीनएजर्स आर मोर इनक्लाइंड टुवर्ड जंक फूड नाउ अ डेज. किती सुंदर सब्जेक्ट आहे बघा. तुमच्यातले खऱ्यानं हातवर करा बरं, मा कसम, की चपाती, जेवण, भाजी, भाकरी करून आलेली मुलं आणि मुली तुमच्या वर्गात कदाचित असतील, पण त्या वर्गात कमी. जेवण, भाकरी, भाजी खाऊन आलेले आहेत, एवढे हातवर करा बरं फक्त. जेवण, भाजी, भाकरी हा शब्द अंडरलाईन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जणच आहेत. बाकीचे काय खाऊन आलेले आहेत? काहीतरी खाऊन आलेले आहेत निश्चित, पण भाजी, भाकरी, चपाती हे न खाता तुम्ही काय खाऊन आलाय? तर फास्ट फूड किंवा जंक फूड हा शब्द इथला. फास्ट फूड, जंक फूड म्हणजे कळतंय. मॅगी किती जणांनी खाल्ली बघू बरं, आता खरं बोलणार नाही. हे जंक फूड किंवा फास्ट फूड मध्ये येते. म्हणजे जेवढं फास्ट फूड याचा अर्थ पटकन बनणार, खाऊन येणार, मोठ्या शहरात वगैरे घरनं न जेवता चालते ते, आणि कुठेतरी बस स्टॉपला वगैरे, सिटी बसच्या स्टॉपला वगैरे गाड्या वगैरे असतात. एक वडापाव घ्यायचा, उभ्यानं खायचा, गाडी आली तर खातच बसायचं, पळायचं. हे लाईफ, धावपळीचं लाईफ, हे डेंजरस टू आवर हेल्थ. आपल्या आरोग्याला ते काय घातक आहे. आणि अशा फास्ट फूड खाल्लं आणि घातक कशामुळे असू शकतं? ते बनवण्याची प्रोसेस फास्ट असते, ऑइली असतं ते, विच इज डेंजरस टू हेल्थ. रस्त्यावर ठेवलेलं असतं, त्यामुळे ते डस्ट वगैरे त्याच्यावर गेलेली असते, माशा वगैरे इकडच्या त्याच्यावर ह्याच्यावर बसलेले असते, आणि तेच आपण टेस्टी म्हणून खातो. ते टेम्पररी टेस्टी असेल तरी डेंजरस टू आवर डिझास्टर, डेंजरस टू आवर हेल्थ. तर असे फास्ट फूड खाऊ नका, किंवा खाणं योग्य का अयोग्य या विषयावरती हे 4 जण बोलणार आहेत. कोण कोण? रामा, आशिफ, रचना आणि आरव. तर इव्हॅल्युएटर काय म्हणतोय बघा आता. राईट सुटेबल डायलॉग्स फॉर ईच पार्टिसिपंट गिव्हिंग हिज हर ओपिनियन ऑन द टॉपिक. तुम्ही फक्त ओपिनियन मांडायचे ते दिलेल्या सब्जेक्टवर. रामा, आसिफ, आरव, रचना इकडले पॉइंट आहेत ते मदतीला घ्यायचे आणि ह्या विषयावर बोलायचं. इव्हॅल्युएटर तिथं त्याचं वाक्य दिलंय, प्लीज कन्क्लूड, म्हणजे शेवट करा, तो सांगतोय. मग शेवट कोण करणार आहे? आरव. म्हणजे तुम्हाला इथे इतकं सोपं करून दिलंय की सुरुवात कोणी करायची? रामानं. शेवट कोणी करायचा? आरवनं. मध्ये आरव आणि रचनाचे एक ओपिनियन घ्यायच्या. तर या विषयावरती तुम्ही आता इकडच्या पेज नंबर 168 एक मॉडेल एक्झाम्पल दिले तुम्हाला ग्रुप डिस्कशनचं, पण इकडचा विषय होता
की मोबाईल तुम्हाला देणं सेपरेट गरजेचं आहे का, असा प्रश्नावर बोलायचं होतं. ते तयार केलंय. आता इकडं तुम्हाला फास्ट फूड खाणं म्हणजेच जंक फूड खाणं योग्य का अयोग्य हा विषय दिलाय. रामा आशिफ आरव रचना बोलणार आहे, इव्हॅल्युएटर कन्क्लूड करा म्हणणार आहे, तेच वाक्य तुम्ही लिहिणार. आरव तेच पटवून देणार आहे की फास्ट फूड्स आर डेंजरस टू हेल्थ, हे पटवून देणार आहे खाली, असं तुम्ही एक डायलॉग तयार करा म्हणून सांगितलं. तर अशा पद्धतीनं आता पेज नंबर 170 वरती या आणि काही सब्जेक्ट दिलेले आहेत इथं. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ यू आर ॲग्री से यस अँड इफ यू डोंट ॲग्री से नो. आता खाली मतं दिलेली आहेत स्टेटमेंट. तुम्हाला मान्य असेल यस म्हणा, नसल मान्य नो म्हणा आणि स्टेट द रिझन फॉर युअर ओपिनियन. यस म्हणला तरी कारण द्या, नो म्हणला तरी कारण द्या. पहिला सब्जेक्ट आहे, इट इज नॉट पॉसिबल टू गेस द टॉपिक फॉर ग्रुप डिस्कशन देन देर इज नो नीड टू प्रिपेअर. म्हणजे तुम्हाला ग्रुप डिस्कशनसाठी विषय देणं योग्य आहे, द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे. पण इथं म्हणलं नाही दिला तरी चालतंय का? नाही दिला तर देन देर इज नो नीड टू प्रिपेअर. ग्रुप डिस्कशन तयार करायची गरजच नाही. मग ते बरोबर आहे का नाही? नाही आहे का नाही? तर नो म्हणा मग तिथं. बिकॉज इच अँड एव्हरी ग्रुप डिस्कशन, रिझन द्यायचं आहे तिथं. रिझन म्हणजेच मी आता सांगतोय, बिकॉज इच अँड एव्हरी ग्रुप डिस्कशन नीड अ सेपरेट सब्जेक्ट ऑर टॉपिक for the group discussion, and if we have given the subject or topic, then the group of our schoolmate or 1 to 10 students can think on it and then start to discuss their opinions on separately. Okay, तर नो हे कारण द्या. दुसरं आता तुम्ही लिहा, बाकीचे मी उत्तर देतो तुम्हाला. लिहून टाका. पहिलं नो, येस नोच्या मध्ये कॉलम मध्ये नो, दुसरं यस, तिसरं नो, चौथं यस, पाचवं, सहावं, सातवं नो म्हणा, आठवं, नववं एस एस, 10वं नो आणि 11, 12 एस. आता रिझन्स मी आता सांगितली तशी द्यायची. तर अशा पद्धतीनं हा टॉपिक इथं संपलेला आहे. उद्याच्याला बाकीचं थोडंफार बघूया आणि आपला सिलेबस पण इथं संपतोय. आता राहणार आहे भाग तो म्हणजे ऍप्लिकेशन. बाकीचे जे अदर कम्युनिकेशन स्किल्स आहेत ना, की जे 11वीत आपण स्टडी केले आहेत, इंटरव्ह्यू, ऍप्लिकेशन लेटर, स्पीच रायटिंग, अपील रायटिंग, आयडियाज एक्सपान्शन, हे भाग आपण त्याचा एंडिंग ॲक्टिव्हिटीजा करून पुढच्या वेळेला ते संपवणार आहोत. I think time is finished.